नवापुरात रमजान ईद उत्साहात, ईदगाह मशिदीत नमाज, मान्यवरांचे मनोगत व शुभेच्छा. नवापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. सकाळी 7:30 वाजता ईदगाह मशिदीत मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. नमाजानंतर शहरात सर्वत्र आनंदाचे आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, राजेश गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक धमेश पाटील, शिरीष प्रजापत, सीए वतन अग्रवाल, सौमिन्य गावित, तसेच माजी नगरसेवक विनय गावित, अमृत लोहार, अजय पाटील, रमला राणा, महेंद्र दुसाने, राजू आगळे, विजय सेन, आकाश गावित, जैनू गावित, अविनाश वसावे, संजय सोनवणे, जीवन साई आदी उपस्थित होते. तसेच नगरसेवक आयुब बलेसरिया, आरिफ पालावाला, पमा सय्यद, सोहेल बलेसरिया, प्राथमिक उपशिक्षण अधिकारी युनुस पठाण, एजाज शेख, फैजल पठाण यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांना उपस्थित मान्यवरांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की रमजान ईद हा केवळ सण नसून संयम, त्याग आणि बंधुभावाचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. नवापूर शहरात सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने सण साजरे करतात, ही आपल्या शहराची परंपरा आहे. हा बंधुभाव असाच कायम राहो, असे त्यांनी नमूद केले. तसेच ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की रमजानच्या महिन्यात उपवास, प्रार्थना आणि सेवाभाव यांना विशेष महत्त्व आहे. या सणातून समाजात शांतता, प्रेम आणि एकतेचा संदेश दिला जातो. मी भारत देशातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. तसेच येणारा श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो. तदनंतर नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी पण आपल्या मनोगतातून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देताना दिसत होते. ईदगाह मशिदीजवळ सुमाणिक परिवारातर्फे मुस्लिम बांधवांसाठी आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात सर्वत्र आनंद, उत्साह आणि सामाजिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.
रमजान ईद निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना व नवापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. सलाम वालेकुम. आज ईद आहे आणि ईदच्या निमित्ताने माझ्या संपूर्ण मुस्लिम बांधव भगिनींना नवापूर तालुका, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक विभाग, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला, परदेशामध्ये जिथं जिथं आमचे मुस्लिम बांधव राहतात सगळ्यांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अल्लाह तालाने एक महिना आम्हाला सगळ्यांना या पवित्र रमजान महिन्यामध्ये सगळ्यांना सुरक्षित ठेवलं, व्यवस्थित ठेवलं आणि आपल्याकडनं पूर्ण रोजे हे परमेश्वराने करून घेतले आणि त्या अल्लाह तालाचं आज आपण शुक्रिया अदा केला आणि त्या निमित्ताने सगळेजण उत्साहाने आपण हा सण ईद साजरी करत आहोत. तर सगळ्या माझ्या मुस्लिम बांधू भगिनींना ईदच्या शुभेच्छा देतो. रामनवमी सुद्धा येत आहे. रामनवमीच्या सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना नवापूरमधले असतील, नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नाशिक विभाग असेल, महाराष्ट्र राज्य असेल, देशात असेल, परदेशात असेल, सगळ्या राम भक्तांना, हिंदूंना माझ्या सुद्धा त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सुद्धा आपण रमजान महिन्यामध्ये एकत्रितरित्या साजरी केली. याचा अर्थ अनेकता में एकता आहे. आपण सगळे धर्म मिळून सगळे उत्सव एकत्रितरित्या साजरे करू, असंच या भगवंताचं, अल्लाचं एकत्रीकरण आहे आणि त्या हिशोबाने आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितरित्या राहून हे सर्व सण एकत्रितरित्या गुणगोविंदाने साजरे करू. सगळ्यांना परत ईदच्या शुभेच्छा देतो. येणाऱ्या रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज नवापूर शहरातील तमाम मुस्लिम बांधव बंधू भगिनींना रमजान ईदच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या रमजान ईदमध्ये पवित्र महिन्यामध्ये सर्वांनी रोजा ठेवले आणि आज गुण्या गोविंदाने सर्वजण इथं जमलो आहोत आपण ईदगाह मैदानवर आणि सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. असंच परमेश्वरा अल्लाह तालाकडे विनंती करतो की सर्वांना सुख समृद्धी व येणाऱ्या दिवस भरभराटीची जावो. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आज ईद उल फित्र की नमाज नवापुर शहर में हुई, ईदगाह में अमन, चैन और सुकून से हुई और इसी खुशी के मौके पर मैं एडवोकेट सैयद अपने परिवार की ओर से सभी मुस्लिम बिरादरान को ईद उल फित्र की तहे दिल से मुबारकबाद देना चाहूँगा और दुआ करता हूँ मेरे गांव की तरह पूरे मुल्क में और पूरी दुनिया में अमन, चैन और सुकून से ईद की नमाज और ईद मनाई जाए और हमारे पूरे देश में भाईचारा और अमन का संदेश पूरी दुनिया को पहुंचाया जाए, ऐसी मैं दुआ करता हूं, उम्मीद करता हूं. फिर से आप सभी को ईद उल फित्र की तहे दिल से मुबारकबाद.